नमस्कार. दिव्या शिंदे मॅडमनी म्हणे बिग बॉस विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे. आणि तक्रार दाखल करायचं कारण काय तर म्हणे 2 जातीत तेढ निर्माण केला. आता ज्या बिग बॉसच्या शोमध्ये जातींचा उल्लेखच झाला नाही आणि खास करून दिव्या शिंदेच्या मॅटरमध्ये जो काय तो एपिसोड होता त्यात कुठल्याही जातीचा उल्लेखच झाला नाही, तर जातींमध्ये तेढ निर्माण करायचा प्रश्न कुठनं येतो, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, परत एकदा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण हेच बोललो होतो की तिला तलवार घेऊन फिरते आणि मी तिचा वापर पण करू शकते, हे बोलायला बिग बॉसनी भाग पाडलं होतं का? तिसरा प्रश्न, तिचं म्हणणं आहे की प्राजक्ता शुक्रेने तिला सांगितलं होतं की अरे तू शब्दांची तलवार असं म्हण, आणि मी ते नंतर हळूच बोलणार होते, पण जर शब्दांची तलवार म्हणायचं होतं तर ती मी हातात घेऊन फिरते किंवा गाडीत माझ्या बाजूला ठेवलेली असते. शब्दांची तलवार गाडीत बाजूला कशी ठेवलेली असते? आणि म्हणजे काय, आणि त्यातून तिचं असं म्हणणं आहे की तिला शो सोडायचा होता. आता गंमत अशी आहे, बिग बॉस ज्यांनी बघितलेला आहे ते बिग बॉसचा शो जे इतके वर्ष बघत आलेले आहेत त्यांना माहिती आहे की बिग बॉसचा शो असा अचानक तुम्हाला सोडता येत नाही. बरं, बिग बॉसचा शो सोडायचं होता त्याच्या मागचं कारण काय? तिचं इच्छा होती तर लोक मला पोक करतात. अरे बिग बॉसचा गेमच तो आहे. बिग बॉसचा गेमच जर पोकिंगचा आहे, एकमेकांना मुद्दाम भांडायला प्रवृत्त करायचा, हा एक गेमच. इतके सीझन म्हणजे 19 हिंदीचे आणि 5 मराठीचे, हा 6वा, म्हणजे टोटल 25 सीझन झाले तरी तुम्हाला जर ही गोष्ट कळली नसेल आणि तुम्ही त्याची तक्रार त्याच्यासाठी तुम्हाला गेम सोडायचा असेल तर हे काहीही नसून हे स्पष्टपणे विक्टिम कार्ड खेळणं आहे. आणि कृपया करून ह्याला जातीचा रंग देऊ नका. दिव्या शिंदे ॲज अन इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती म्हणून तिचं वागणं आणि जे काही बिग बॉसच्या शोमध्ये झालं, बाहेर पण ती कशी आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बिग बॉसच्या शोमध्ये जे झालं त्याच्याशी संदर्भात फक्त ही टिप्पणी आहे. याच्याशी तिचा बॅकग्राऊंड किंवा ती बाहेर कशी आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. बिग बॉसची एक कंटेस्टंट म्हणून मी तिला हे बोलतोय. आता तिनं जे कुठल्या जातीत तेढ निर्माण केली वगैरे तर तिचा प्रश्न आहे. कसं वाटतंय सांगा मला तुमचं मत.